तू आणि मी मिळून काडी काडी जोडत सगळं जोडलं होतं. पण काय करू, कोणाला सांगू? खरं बाकीच्यांपासून लपवता येईल, स्वतःपासून कसं लपू? आपल्या मुलीच्या भविष्यासाठी 7 लाख वेगळे ठेवले होते, ते तुझं आजारपण घेऊन जाणार. मुलाच्या बिझनेससाठी 10 लाख ठेवले होते, पण आता हे सगळं आजारपणानं घेऊन जाणार ग. हे आजारपण टाळता आलं असतं ना, तर हा त्रास सहन करावा लागला नसता. बाबा, तू केव्हा आलीस बेटा? आईच्या आजारपणाचा आणि पैशांचा हिशोब लावत होतात ना तेव्हाच. आता तिचं आयुष्य आणि तुमचं भविष्य यांचा हिशोब लागत नाहीये बेटा. चिल डॅड, हॉस्पिटलचं बिल मी ऑलरेडी पे केलंय. इतकं मोठं बिल? अगं तू तर आत्ताच नोकरीला लागली होतीस ना. डॅड, मी नोकरीला आत्ता लागलीये, पण हेल्थ इन्शुरन्स आपल्या सगळ्यांसाठी अगदी योग्य वेळी घेतला होता. तुम्ही म्हणत होतात त्याची काय गरज, पण खरं सांगू का बाबा, हेल्थ इन्शुरन्स ना तेव्हाच घ्यायला पाहिजे जेव्हा त्याची गरज नसते, म्हणजे गरजेच्या वेळी तो कामास येतो. आणि आता तर शासनाने जीएसटी फ्री केलाय इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स जीएसटी फ्री केलाय? हो, हेल्थ इन्शुरन्स जीएसटी फ्री म्हणजे प्रीमियम कमी आणि सुरक्षिततेची हमी. तुला इतकं कसं कळलं ग? कारण माझ्यासारख्या जेनझीला गाईड करण्यासाठी आदिरा इन्व्हेस्टमेंट्स आहे ना, त्यांनी यामध्ये पर्सनली इतकी मदत केली आहे ना की उठसूट प्रत्येक गोष्ट ऑनलाईन घेणाऱ्या आमच्यासारख्या जेनझीला त्यांनी हे दाखवून दिलंय की प्रत्येक वेळी ऑनलाईन नाही तर प्रत्यक्षात माणसंच कामी येतात. त्यामुळे आता डोंट वरी, आता आपल्या माणसांचं आयुष्य आणि मुलांचं भविष्य दोन्ही सुरक्षित आहे. मुलं कधी मोठी होतात कळतच नाही, आणि कोण म्हणतं आजची जेनझी समजूतदार नाही. आणि त्यांना समजूतदार बनवण्यासाठी थँक्स टू आधिरा इन्व्हेस्टमेंट